बघा आजच्या क्लासमध्ये आपल्याला बघायचं आहे की कशा पद्धतीने आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग करता येते. बरोबर आहे. आता मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे नेमकं काय असतं, तर मॅन्युफॅक्चरिंग म्हणजे काय, तर आपण एक रॉ मटेरियल आहे आपल्याकडे फॉर एक्झाम्पल, बरोबर ना. आपण कच्च्या मालापासून पक्का माल तयार करणे त्याला आपण काय म्हणतो, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस असं म्हणतो. बरोबर आहे. आता बघा आपण आसपासच्या जर आपण इकडे आपल्याकडे पाहायला गेलं तर आपल्याकडे वेगवेगळ्या कंपन्या असतात. बरोबर आहे. किंवा मोठमोठे कारखाने असतात. तर कारखान्यामध्ये काय केलं जातं, ऊस आटला जातो. बरोबर ना. कच्चा माल म्हणून काय वापरला जातो, ऊस आणला जातो. आणि पक्का माल म्हणून जे काही गुड्स आहेत ते आपल्याकडे काय करतो, आपण साखर तयार करतो. बरोबर आहे. याच्या लक्षात आपण काय करतोय, कच्च्या मालापासून पक्का माल इथं तयार करायला शिकतोय. मग आता हे जी काही प्रोसिजर आहे ही प्रोसिजर आपण कुठं करतोय, फॅक्टरीमध्ये. बरोबर आहे. आता ही जी काही प्रोसिजर आहे ऍज इट इज मग आपल्याला फॅक्टरीमध्ये आपण ज्या पद्धतीनं प्रोसेस करतो त्याच पद्धतीने आपल्याला जर टॅलीमध्ये पण त्याची अकाउंटिंग जर करायचं असेल तर आपल्याला काय करायचं, इथं मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस काय करायची, आपल्याला ऑन करायची. ठीक आहे. आता मॅन्युफॅक्चरिंग तयार करण्यासाठी किंवा मॅन्युफॅक्चरिंग व्हाउचर करण्यासाठी आपल्याला काय करायचंय, व्हाउचर मध्ये जायचं. याच्या लक्षात, कुठलाही व्हाउचर आपण काय करतोय, जर तुम्हाला कुठला पार्ट क्रिएट करायचा असेल तर तुम्ही क्रिएट करण्यासाठी कुठे गेला होता, क्रिएट मध्ये. बरोबर आहे. मग आता आपल्याला कुठलेही व्हाउचर जर एंटर करायचं असेल आणि ते व्हाउचर एंटर करण्यासाठी आपल्याला काय करायचं, इथं व्हाउचर नावाच्या ऑप्शन मध्ये जायचं. बरोबर. मग आता व्हाउचर नावाच्या ऑप्शन मध्ये आल्यानंतर आपल्याकडे तर वेगवेगळ्या प्रकारचे व्हाउचर आपण पाहिले होते. कॉन्ट्रा व्हाउचर आपण पाहिला होता कॅश डिपॉझिट किंवा कॅश विड्रॉ साठी. बरोबर आहे. पेमेंट व्हाउचर तुम्ही पाहिला होता कशासाठी, जर तुम्हाला कोणत्या व्यक्तीला पेमेंट करायचं असेल, थर्ड पार्टी. बरोबर आहे. किंवा तुम्हाला एखाद्या खर्चाचं जर पेमेंट करायचं असेल तर आपण काय करतोय, पेमेंट व्हाउचर युज करतोय. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे आहे रिसीट व्हाउचर. रिसीट व्हाउचरचा वापर आपण कशासाठी केला, जर तुम्हाला कुणाकडून पैसे आले असतील. बरोबर आहे. जर कुणाकडून जर तुम्हाला पैसे आलेले रेकॉर्ड करायचे असेल, रिसीट घ्यायची असेल, किंवा एखादं इन्कम आपल्याकडे जनरेट झाला असेल, ते इन्कम तुम्हाला रिसीट म्हणून रेकॉर्ड करायचं असेल तर आपण काय केलं होतं, त्याची एंट्री रिसीट व्हाउचर मध्ये केली होती. बरोबर आहे. त्याच्यानंतर जर्नल व्हाउचर आपण पाहिलं होतं. जर्नल व्हाउचरचा उपयोग कशासाठी होतो, जर तुम्हाला दोन लेजर मध्ये काही ऍडजस्टमेंट करायची असेल. बरोबर आहे. म्हणजे एका लेजरचं बॅलन्स तुम्हाला कमी करायचे आणि दुसऱ्या लेजरचं बॅलन्स तुम्हाला वाढवायचं असेल, किंवा दुसऱ्या लेजरचं बॅलन्स तुम्हाला वाढवायचं आणि एका लेजरचं तुम्हाला बॅलन्स कमी करायचंय, अल्टरेशन मध्ये तुम्हाला एका म्हणजे कमी जास्त जर करायचे असेल तर आपण काय करतोय, तर ऍडजस्टमेंट साठी काय करतोय, जर्नल व्हाउचरचा युज करतोय. कोणत्या ऍडजस्टमेंट साठी, फक्त आणि फक्त लेजर ऍडजस्टमेंट साठी. बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढचं व्हाउचर आपण पाहिलं होतं सेल्स. ठीक आहे. आता सेल्स मध्ये कशा पद्धतीने सेल्सची एंट्री घ्यायची हे आपण इथं पाहिलेलं होतं. सेल्स मध्ये आपण काय केलं होतं, पीओएस सेल्स पण इथं कशा पद्धतीने रेकॉर्ड करायचा हे आपण पाहिलंय. येतं लक्षात. जर सेल केल्यानंतर तुम्हाला जर कॅश मध्ये पैसे दिले असतील तर कॅशची रिसिप्ट इमिडिएट सेल्स व्हाउचर मध्ये कशा पद्धतीने घ्यायची, किंवा जर तुम्हाला समोरच्या व्यक्तीनं कस्टमरनं जर पैसे दिले असतील, कसे तुम्हाला समजा फोन पे केले असतील. बरोबर आहे. किंवा तुम्हाला ऑनलाईन पे केले असतील, तर या सगळ्यांची एंट्री तुम्हाला इमिडिएट कशा पद्धतीने घ्यायची हे आपण कालच्या क्लासमध्ये बघितलं आहे. बरोबर आहे. त्याच्यानंतर परचेसची एंट्री आपण कशा पद्धतीने घ्यायची, परचेसची एंट्री घेत असताना किंवा सेल्सची एंट्री घेत असताना विथ जीएसटी किंवा विथ इन्व्हेंटरी किंवा विदाउट इन्व्हेंटरी आपण हे दोन्ही प्रकार पाहिलेले. बरोबर आहे. याच्यामध्ये कुणाला काय अडचण आहे आता, ओके. आपल्याला जायचं पुढे. बघा, जेव्हा तुम्ही कुठलेही व्हाउचर एंटर करता, एंटर करत असताना आपल्याकडे जे व्हाउचर आहेत ते व्हाउचरची यादी इथे दिसते तुम्हाला. बरोबर आहे. पण जे व्हाउचर इथं नाही आहेत, फॉर एक्झाम्पल आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग व्हाउचर इथं नाही. बरोबर. मग मॅन्युफॅक्चरिंगच्या व्हाउचर साठी आपल्याला काय करायचंय, अदर व्हाउचर मध्ये जायचंय. ठीक आहे. मग अदर व्हाउचर मध्ये गेल्यानंतर इथं दिसतंय का तुम्हाला कुठं मॅन्युफॅक्चरिंग व्हाउचर, आधी चेक करायचंय की समोरच्या स्क्रीन मध्ये आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग व्हाउचर दिसतं का, आहे का याच्यामध्ये, नाही. मग एक ऑप्शन आपल्याकडे आहे इथं, शो इनएक्टिव्ह नावाचं ऑप्शन आहे. शो इनएक्टिव्ह दिसतंय समोर, शो इनएक्टिव्ह नावाचं ऑप्शन दिसतंय. आपण जिथं वरी क्लिक केलं या ठिकाणी. बरोबर आहे. दिसतंय सर्वांना, ओके. शो इनएक्टिव्ह म्हटलं की ऑटोमॅटिकली आपल्याकडे ऍक्टिव्ह आणि इनएक्टिव्हची यादी इथं दिसते. ऍक्टिव्ह म्हणजे कोणत्या व्हाउचर, जे तुम्हाला डार्क मध्ये दिसतात. बरोबर ना, त्याला आपण काय म्हणतो, ऍक्टिव्ह व्हाउचर. फॉर एक्झाम्पल कॉन्ट्रा व्हाउचर तुमचं ऍक्टिव्ह व्हाउचर आहे. बरोबर. आपल्याकडे इनएक्टिव्ह कोणतं आहे, रिव्हर्सिंग जर्नल आहे. बरोबर. मेमोरंडम काय तुमच्याकडे, ह्या जे काही व्हाउचर आहे त्यांना काय म्हणायचंय, इनएक्टिव्ह व्हाउचर. मग याच्यापैकी आपल्याकडं मॅन्युफॅक्चरिंगचं व्हाउचर दिसतं का तुम्हाला इथं, कुठं दिसतं का याच्यामध्ये, या लिस्ट मध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंगचं व्हाउचर दिसतं का, बरोबर आहे, नाहीये. मग अशा वेळी काय करायचं, जर तुमच्याकडे मॅन्युफॅक्चरिंगचं व्हाउचर नसेल आपल्याला ते क्रिएट करायचंय. बरोबर ना. मग क्रिएट करण्यासाठी काय करायचं, आपल्याला इथं क्रिएट नावाचं ऑप्शन येतं लक्षात.
मग क्रिएट नावाच्या ऑप्शनला आपल्याला काय करायचंय तर क्रिएट करायचंय आणि क्रिएट करत असताना नेम फील्ड मध्ये काय करायचं आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग नाव टाकायचंय मॅन्युफॅक्चरिंग. बरोबर आहे एंटर करा. येतं लक्षात मॅन्युफॅक्चरिंग समजा दुसरं आपलं नाव आहे तर आपण काय म्हणतो प्रोडक्शन असं म्हणतो. बरोबर आहे मग आपण दुसरं नाव टाकून देऊया इथं प्रोडक्शन. ठीक आहे बघा मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी आपण काय केलेलं ते आपल्याला नवीन व्हाउचर इथे आपल्याकडे नाहीये बरोबर ना. बघा बेसिकली आपण काय करतो स्टार्टिंगला व्हाउचर मध्ये कोणती एंट्री रेकॉर्ड करण्यासाठी आपण कुठे जातोय व्हाउचर मध्ये जातोय बरोबर आहे. व्हाउचर मध्ये गेल्यानंतर आपल्याला मॅन्युफॅक्चरिंगचं व्हाउचर शोधायचं बरोबर. मग मॅन्युफॅक्चरिंगचं व्हाउचर या लिस्ट मध्ये दिसतं का आपल्याला नाहीये. मग जर व्हाउचर आपल्या लिस्ट मध्ये नसेल तर आपल्याला काय करायचं ऑर्डर व्हाउचर मध्ये जायचं बरोबर. ऑर्डर व्हाउचर मध्ये गेल्यानंतर तरी पण इथं चेक करायचं आपल्याला की या लिस्ट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग नावाचं व्हाउचर आहे का बरोबर आहे नाहीये. ओके अशा वेळी काय करायचं आपल्याला इथं शो इनऍक्टिव्ह नावाचा ऑप्शन आहे त्याला ऍक्टिव्ह करून घ्यायचा बरोबर. ऍक्टिव्ह केल्यानंतर ह्या परत त्या म्युटेक लिस्ट मध्ये चेक करायचंय की परत याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग नावाचं व्हाउचर आहे का याच्यामध्ये नाही. त्यावेळेस अशा वेळी काय करायचं आपल्याला क्रिएट नावाच्या ऑप्शनवर क्लिक करायचं बरोबर. क्रिएट करत असताना व्हाउचर टाईप मध्ये वर दिसतं आपल्याला की आपण क्रिएट काय करतोय व्हाउचर टाईप क्रिएशन बरोबर आहे. व्हाउचर टाईप क्रिएशनला गेल्यानंतर इथं लिहायचं आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग. ओके त्याच्यानंतर दिलं सिलेक्ट टाईप ऑफ व्हाउचर. ज्यावेळेस आपण सिलेक्ट टाईप ऑफ व्हाउचर घेतो तर अशा वेळी आपल्याला काय करायचं इथं स्टॉक जर्नल नावाचा ऑप्शन घ्यायचा. स्टॉक जर्नल येतं लक्षात. स्टॉक जर्नलच्या अंडरमध्ये काय करणार आहे आपण हे जे काही मॅन्युफॅक्चरिंग नावाचं व्हाउचर आहे ते व्हाउचर आपण इथं काय करतोय तयार करतो. ओके एंटर करायचंय. ऍक्टिव्हेट दिस व्हाउचर टाईप. ऍक्टिव्हेट दिस व्हाउचर टाईप म्हणजे काय ह्या व्हाउचरला सुरू करायचंय का बरोबर ना. अशा वेळी त्याला आपण काय करतोय यस करतोय. यस केल्यानंतर इथे दिलंय आपल्याला मेथड ऑफ व्हाउचर नंबरिंग. जी काही तुमची व्हाउचरची नंबरिंग आहे नंबरिंग तुम्हाला कशी पाहिजे ऑटोमॅटिक पाहिजे मॅन्युअली पाहिजे कशी पाहिजे तर आपली जी काही रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपल्याला काय करायचं तर आपण व्हाउचरचं नंबरिंग इथं सेट करू शकतो बरोबर आहे. ह्याला सेट करायचं असेल तर आपण काय करतोय तर ऑटोमॅटिकली सेट करतोय बरोबर आहे. एंटर करायचं आणि बाकीच्या जी काही गोष्टी आहेत ते काय करायचे ऑटोमॅटिक आपल्या इथं सेव्ह करून घ्यायचंय. पुढे एक ऑप्शन दिलंय अलाउ झिरो व्हॅल्यू ट्रान्झॅक्शन. अलाउ झिरो व्हॅल्यू म्हणजे काय ज्याच्यामध्ये तुम्ही अमाऊंट जरी नाही टाकली फक्त क्वांटिटी जरी टाकली तर ते काय होऊ शकतं सेव्ह होऊ शकतं. त्याला म्हणायचं अलाउ झिरो व्हॅल्यू एंट्री त्याला येस करून घ्यायचं. ओके आणि बाकीच्या गोष्टीला काय करायचं ऍज इट इज इथं सेव्ह करून घ्यायचं. आणि लक्षात. ओके आता परत ह्या लिस्ट मध्ये आपल्याला चेक करायचं की मॅन्युफॅक्चरिंग नावाचं व्हाउचर टाईप इथे दिसतो का तुम्हाला आहे आपल्याकडं बरोबर आहे. आता बघा मॅन्युफॅक्चरिंग साठी त्यांनी काय केलं शॉर्टकट पण दिलाय Alt F7 बरोबर आहे. आपल्याला बॅक घ्यायचंय. बॅक आल्यानंतर आपण इथं जर प्रेस केलं Alt F7 तर ऑटोमॅटिकली आपल्याकडे दोन व्हाउचर दिसतात एक मॅन्युफॅक्चरिंग आणि दुसरं आहे आपल्याकडं स्टॉक जर्नल दिसतंय समोर सर्वांना बरोबर आहे. मग आपल्या याच्यापैकी काय सिलेक्ट करायचंय मॅन्युफॅक्चरिंग सिलेक्ट करायचंय बरोबर. मग मॅन्युफॅक्चरिंगला तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर बघा इथं ऑप्शन दिले आपल्याला मॅन्युफॅक्चरिंग व्हाउचर आपलं जी काय आहे ते व्हाउचर इथं काय झालेलं इथं ऍक्टिव्हेट झालेलं बरोबर आहे. त्याच्यानंतर दिले बघा ट्रान्सफर ऑफ मटेरियल. ओके आता ट्रान्सफर ऑफ मटेरियल म्हणजे काय तर आपण काय करतो रॉ मटेरियल पासून फिनिश प्रोडक्ट मध्ये काय करतो ट्रान्सफर करतो बरोबर आहे. म्हणजे एखाद्या प्रोडक्टला जर तुम्हाला प्रोसेस करायची असेल तर त्याला आपल्याला ट्रान्सफर करावं लागेल कुठे मशिनरीमध्ये बरोबर आहे. आणि मशिनरी काय करेल आपल्या प्रोडक्टचे फिनिश प्रोडक्ट तयार करून काय करणार आहे आपल्याला देणार आहे. त्याच पद्धतीने जशी आपण फिजिकली प्रोसेस करतो त्याच पद्धतीने आपण काय करतो इथं कॉम्प्युटराइज मध्ये पण इथं पण प्रोसेस करतो ती म्हणजे कोणती तर मॅन्युफॅक्चरिंगची. बघा मॅन्युफॅक्चरिंग व्हाउचर मध्ये आपल्याकडे दोन भाग दिलेले वेगवेगळे. एक आहे सोर्स बरोबर आहे आणि दुसरं आहे आपल्याकडे डेस्टिनेशन बरोबर. सोर्स मध्ये काय दिलंय सोर्सलाच काय म्हणायचंय कन्झम्पशन असं म्हणायचंय म्हणजे आपण कुठल्या कुठल्या मटेरियलचं कन्झम्पशन करतोय आणि काय म्हणून प्रोडक्शन करतोय त्याला आपण म्हणतो प्रोडक्शन बरोबर आहे. म्हणजे आपण रॉ मटेरियल कोणतं कोणतं युज करतोय आणि त्या रॉ मटेरियल पासून काय काय तयार करतोय हे आपल्याला दाखवायचं बरोबर आहे. बघा तयार करत असताना आपल्याकडे नेम ऑफ आयटम मध्ये जे काही आयटम्स आहेत ते आयटम आपल्याकडे ऑलरेडी क्रिएट असले पाहिजे बरोबर आहे आहेत आपल्याकडे. फॉर एक्झाम्पल समजा आपण काय केलं एखादा पेन तयार करतोय बरोबर आहे. एखादा इंकचा पेन काय करतो आपण तयार करतो पेन साठी रॉ मटेरियल काय आपल्याकडे इंक आहे बरोबर आहे. इंक सोबत आपण काय करतो त्याचा इम्प्टी पेन घेतो इम्प्टी पेन बरोबर ना.
एमटी पेन आहे, असे दोन आयटम्स मिळून काय करतोय आपण एक नवीन पेन तयार करतो. बरोबर आहे. मग आपल्याकडे चेक करायचं आपल्याकडे पेन आहे का, आपल्याकडे एमटी पेन आहे का इथं, नाही. मग अशा वेळी काय करायचं आपल्याला एक नवीन आयटम इथे क्रिएट करायचं आहे, त्याला म्हणायचं क्रिएट. बरोबर आहे. क्रिएट करत असताना इथे घेणार आपण काय इंक. बरोबर ना, इंक म्हणायचं. अंडर ग्रुप मध्ये तुम्हाला चेक करायचं अंडर ग्रुप जर द्यायचा असेल तर आपण देऊ शकतो, नसेल तर नाही दिला तर चालेल. बरोबर आहे. आणि युनिट मध्ये घेत असताना आपण काय करतो, इंक कशी घेतो आपण, पेन मध्ये जी काही इंक वापरणार आहे आपण ते एमएल मध्ये वापरणार आहे. बरोबर आहे. म्हणून आपल्याला एमएल चं युनिट इथं क्रिएट करायचं. एमएल चं युनिट आहे का आपल्याकडे इथं, नाही. मग आपण काय करणार क्रिएट म्हणणार. बरोबर आहे. क्रिएट मध्ये घेत असताना इथं काय करणार, सिंपल युनिट मध्ये एमएल टाईप करायचं मिलीलीटर. बरोबर आहे. मग आपण लिहू शकतो इथं मिलीलीटर म्हणून. बरोबर ना. आणि नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस मध्ये घेत असताना किती घेणार आपण, 2 घेणार आहे. बरोबर. एंटर करायचं आणि सेव्ह करायचं. ओके. सेम पद्धतीने जर तुम्हाला काय त्याला काही अल्टरनेट युनिट द्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता, इथं देऊ शकता. येतं लक्षात. युनिट जर क्रिएट नसेल तर युनिट आपल्याला क्रिएट करायचंय. बरोबर ना. एंटर करायचंय. एंटर केल्यानंतर पुढे जायचं आपल्याला. एंटर करा आणि इथं सेव्ह करून घ्या. ओके. सेव्ह केल्यानंतर इथं विचारलं तुम्हाला गो डाऊन. इथं ज्या पद्धतीने दिलंय त्याच पद्धतीने आपलं टॅली इथं वर्किंग होत असतं. बरोबर आहे. इथे काय सांगितलंय गो डाऊन. मग आपल्याला गो डाऊन मध्ये घेत असताना आपण काय करणार इथं गो डाऊन म्हणणार. बरोबर आहे. गो डाऊन मधून तुम्ही किती प्रोडक्शन घेताय बघा. इंक किती वापरतो आपण, समजा मला काय करायचं इथं 5 पेन तयार करायचे किंवा 1 पेन तयार करायचा. 1 पेन साठी माझ्याकडे इंक किती लागणार आहे मला, 0.5 ml घेऊ आपण. बरोबर. 5 ml पण जास्त होते, पण आपण 5 ml घेऊयात. बरोबर ना. एंटर करायचंय. एंटर केल्यानंतर त्याचा रेट किती लागतो. बरोबर ना. आपल्या पेन मध्ये फॉर एक्झाम्पल एक 10 रुपयाचा पेन आहे. बरोबर आहे. 10 रुपयाच्या पेन मध्ये इंक किती रुपयाची लागते, फॉर एक्झाम्पल मी काय म्हटलं 2 रुपयाची इंक लागली. बरोबर आहे. 2 रुपये पर ml इथे दिले बघा, 2 रुपीज पर ml. बरोबर ना. म्हणजे आपल्याला ऍक्च्युअली किती रुपयाची लागायली आहे, तर 1 रुपयाची इथं शाई लागते. बरोबर आहे. एंटर करा. एंटर केल्यानंतर पुढे आपल्याकडे एमटी पेन लागणार तर. बरोबर ना. एमटी पेन आपल्याकडे आहे का इथं, नाही. मग आपण इथं काय करणार, इथं क्रिएट करा. बरोबर. एमटी पेन म्हणून आपण. बरोबर. एंटर. युनिट घेत असताना आपण काय घेणार त्याला नॉज, तर आपण नॉज मध्ये खरेदी करतोय. बरोबर ना. एंटर करा आणि एंटर करून इथं काय करा सेव्ह करून घ्या. बरोबर. गोडाऊन मध्ये पण आपण काय करणार गोडाऊनच घेणार. पेन किती लागतोय आपल्याला, एका पेनसाठी एकच नग लागतोय. बरोबर ना. किती रुपयाचा लागतोय, फॉर एक्झाम्पल समजा मी घेतले तर 5 रुपये. 5 रुपये पर नोज. बरोबर आहे. आलंय माझ्याकडे. ओके. एंटर करायचंय बघा. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण घेतोय तर इंक किती रुपयाची लागते, त्याचबरोबर पेन किती रुपयाचा लागतो, याला आपण म्हणतो कन्झम्पशन. बरोबर ना. आपण काय करतोय कंझ्युम करतोय आणि ह्याच्यापासून जी काही प्रोडक्शन तयार करणार आहे तर आपण काय करणार आहे पेन तयार करणार आहे, त्याला आपण म्हणतो पेन. बरोबर. मग आता पेन माझ्याकडे आहे का, तर इथं पेनचं नाव माझ्याकडे क्रिएट आहे म्हणून मी काय करतोय इथं क्रिएट करतोय पेन. बरोबर आहे. एंटर करा. एंटर करा. ज्या पद्धतीने आपण तिकडे क्रिएट केलं होतं स्टॉक आयटम, त्याच पद्धतीने काय करायचं आपल्याला ते पण क्रिएट करायचं. बरोबर. युनिट घेत असताना आपण काय करणार लॉस घेणार आहे. बरोबर. एंटर करा आणि इथं सेव्ह करू. बरोबर. आता सेव्ह केल्यानंतर आपल्याकडे पेन तयार होतं. बरोबर ना. पेन कुठे तयार करतोय आपण, परत गोडाऊन मध्ये. बरोबर. आता ह्या दोन्हीचा मिळून आपल्याकडे किती पेन तयार होत आहेत, एकच पेन तयार होतो. बरोबर. म्हणून आपण एक घेणार. त्याला जर रेट द्यायचा असेल प्रोडक्शन कॉस्ट किती होते आपल्याकडं, तर आपल्याला दोन्ही मिळून किती रुपयाला पडलंय 6 रुपयाला. म्हणून आपण काय करतोय 6 रुपये घेतोय. येतं लक्षात. म्हणजे ऍक्च्युली तुमचं प्रोडक्शन साठी जे काही रॉ मटेरियल लागलंय त्या रॉ मटेरियलची लिस्ट तुम्हाला इथे दिसते. बरोबर. त्याला टोटल कॉस्ट किती आहे ते पण दिसते आपल्याला 6 रुपये. बरोबर. त्याचबरोबर आपल्याकडे प्रोडक्शन मध्ये किती प्रोडक्शन व्हायला आपल्याकडं 1 युनिटचं. बरोबर आहे. आणि त्याची जी काही अमाऊंट आहे ती अमाऊंट पण इथं सेम झालेली. बरोबर आहे. एंटर करायचं आणि इथं आपल्याला सेव्ह करून घ्यायचं. आलं लक्षात. ओके. आता जर तुम्ही पाहायला गेलात, आपल्याला रिपोर्ट पाहायचा आहे त्याला आपण म्हणतो स्टॉक समरी. स्टॉक समरी मध्ये ज्यावेळेस जातो आपण त्यावेळेस बघा एमटी पेन आपल्याकडे मायनस झालाय 1 पेन. बरोबर ना. म्हणजे आपल्याकडे पेन नसताना पण आपण काय केलेलं आहे इथं युज केलेलं आहे. आणि ऍक्च्युअली पेन किती झालंय आपल्याकडे 1 तयार झालाय. बरोबर आहे. ओके. आता मी काय करतो आपण परचेस करायचं आपल्याला काय करायचं एक परचेस करायचे आणि एमटी पेन परचेस करायचे. ओके. 100 पेन मला तयार करायचे. 100 पेन साठी किती इंक लागते बघा. प्रत्येक पेन साठी जे इथे कॅल्क्युलेटर ओपन करतो मी, एका पेनसाठी आपल्याला लागते 0.5 ml. बरोबर ना. म्हणजे 0.5 ml तर आपल्याला 100 जर तयार करायचे असते किती लागेल 50 ml. 50 ml. 50 ml साठी आपल्याला लागते 0.5 ml. 50 ml साठी आपल्याला लागते 0.5 ml.
बरोबर. मग आपण काय करणार 50 घेणार. बरोबर. मग 0.5 ml आपल्याला लागतं तर आपण 25 घ्यावं लागेल. किती घ्यावं लागेल? एका पेनला लागते 0.5 ml. बरोबर. म्हणजे 2 पेनला 1 ml लागते. बरोबर ना. मग आपल्याला जर 100 पेन बनवायचे असेल तर किती लागेल? किती लागेल? 50 ml. हा किती घ्यावं लागेल सांगा चला. मग ठीक आहे आपण परचेस करूया. ओके. परचेस करा. परचेस करत असताना आपल्याला जायचं परचेस मध्ये. बरोबर. परचेस करत असताना आपल्याला इनवॉइस नंबर टाकायचा. जो काही इनवॉइस नंबर तुमच्या बिलावरती असेल तो. बरोबर ना. इथे 4, 5, 6 टाकून देतो. एंटर करा. एंटर करत असताना फॉर एक्झाम्पल मी काय केलं कॅश मध्ये जर परचेस केले असेल तर मला काय करायचं इथं कॅश घ्यायचं. एंटर करा. ओके. बाकीच्या जे काही गोष्टी आहेत त्या गोष्टी आपल्याला काय करायच्या तिथं एंटर करायच्या. ओके. आता इथं परचेस करत असताना आपण काय परचेस करतोय बरोबर. ट्रॅकिंग नंबर आपण काय युज करतोय का? करत नाही. ओके. गोडाऊन मध्ये कुठल्या गोडाऊन मध्ये घेतोय आपण गोडाऊन मध्येच. ओके. तर मला किती घ्यायची समजा मी 50 ml घ्यायची. बरोबर. येतं लक्षात. एंटर करा. रेट मध्ये बघा आपण किती रुपयाला परचेस केला होता? 1 रुपयाप्रमाणे. बरोबर ना. आपण कॉस्टिंग पण काय करूया 1 रुपये घ्या. एंटर करा. ओके. सेम त्या पद्धतीने आपल्याला काय करायचं इथं पेन पण एम्प्टी पेन परचेस करायचे. बरोबर. एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्याला काय करायचं इथं 100. बरोबर ना. 100 पेन मला काय करायचे इथं परचेस करायचे. परचेस केल्यानंतर मला टाकायचे इथं रेट किती रुपये रेट प्रमाणे. आता एमटी पेन्सची किंमत कमी असू शकते. बरोबर ना. समजा मी 30 रुपये घेतला. मॅन्युफॅक्चरिंग साईज आपण काय करतोय 5 रुपये घेतोय. एंटर करा. ओके. एंटर करून आपल्याला काय करायचं इथं सेव्ह करून घ्यायचं. येतं लक्षात. हे झालं आपले परचेस. आता परचेस केल्यानंतर ज्यावेळेस आपण इथे चेक करतो बघा परत मला जायचंय स्टॉक समरी मध्ये. येतं लक्षात. आता स्टॉक समरी मध्ये गेल्यानंतर एमटी पेन माझ्याकडे किती आहेत 99. बरोबर ना. म्हणजे ऑलरेडी आपण काय केलं होतं एक पेन आपला मायनस मध्ये होता. बरोबर ना. त्याचबरोबर आपल्याकडे आहे इंक. इंक किती आहे माझ्याकडे 49.5 ml. म्हणजे आपण एका पेनची इंक पण अगोदर काय केलेली आहे युज केलेली आहे. बरोबर ना. आता मला काय करायचे नवीन पेन तयार करायचे. बरोबर. मग तयार करण्यासाठी मी काय करणार आहे वाउचर मध्ये जाणार. बरोबर. वाउचर मध्ये गेलं परत माझ्याकडे मी काय करणार इथं अदर वाउचर मध्ये जाऊन मॅन्युफॅक्चरिंग नावाचं वाउचर इथं ओपन करणार आहे. बरोबर. एंटर करायचंय. एंटर केल्यानंतर तुमच्यासाठी जे काही रॉ मटेरियल आहे त्याला आपण काय म्हणतो इंक म्हणतो. बरोबर. आता इंक माझ्याकडे किती आहे 49.5. येतं लक्षात. ओके. आता इंक युज करत असताना मला तयार किती करायचे समजा 50 क्वांटिटी किंवा 100 क्वांटिटी. बरोबर. आपण आपल्याकडे 99 क्वांटिटी तयार करू किंवा 99च्या ऐवजी आपण 50 घेऊया. बरोबर. बघा 50 ml क्वांटिटी जी आहे आपल्याला किती लागते 49 आहे आपल्याकडे. बरोबर. आपण घेऊया तिथं 25. बरोबर. म्हणजे निगेटिव्ह मध्ये जायला नको परत. ओके. प्रोडक्शन कॉस्ट साठी आपल्याला किती लागणार आहे 1 रुपया. बरोबर. एंटर करा. एंटर केल्यानंतर आपल्याला बघायचंय एमटी पेन. बरोबर. एमटी पेन मध्ये आपण गोडाऊनच घेणार आहे. बरोबर. आता पेन आपल्याकडे किती तयार होतात समजा मला 50 पेन तयार करायचे. बरोबर. तर मला किती रुपये कॉस्ट पडेल आता तर 175 रुपये. प्रोडक्शन मध्ये मी 5 रुपये घेतोय. बरोबर ना. म्हणजे जेवढी काही तुमच्या प्रोडक्शन साठी कॉस्ट लागणार आहे ती कॉस्ट तुम्हाला काय करायची त्याच्यामध्ये कन्झम्पशन मध्ये ऍड करायची. येतं लक्षात. ओके. एंटर करा. एंटर केल्यानंतर परत आता इकडे प्रोडक्शन मध्ये आपण आलो त्याच्यामध्ये म्हणायचं आपल्याला पेन. बरोबर. आता आपले किती पेन तयार व्हायला आपल्याला 50. बरोबर. मग इथं आपण काय करणार परत 50 घेणार 6 रुपये प्रमाणे. बरोबर ना. एंटर करा आणि इथं सेव्ह करू. येते लक्षात. काय अडचण याच्यामध्ये आता. ओके. आता जर आपण स्टॉक चेक करायला गेलो कुठे स्टॉक समरी मध्ये बघा आपल्याला दिसतं एमटी पेन माझ्याकडे 49 शिल्लक आहे 49. बरोबर आहे. त्याचबरोबर एक किती आहे इंक किती शिल्लक आहे 24.5 ml. बरोबर ना. आणि पेन माझ्याकडे किती झाले 51 नॉट्स. बरोबर ना. म्हणजे 51 नॉट्स माझ्याकडे काय झालेले तयार झालेले. बरोबर आहे. मग आता ह्याची जर मला सेल करायची असेल तर सेल करत असताना मी कशाची सेल करणार एमटी पेनची सेल करणार आहे का पेनची सेल करणार आहे पेनची. बरोबर आहे. ज्यावेळेस आपण सेल करतो सेल करण्यासाठी आपल्याला काय करायचं इथं वाउचर मध्ये जायचं. ठीक आहे. वाउचर मध्ये गेल्यानंतर आपण काय करतोय सेल्सला क्लिक करायचंय. ओके. आणि समजा मी कॅश मध्ये विकत कॅश म्हणा. ओके. एंटर करा. इथे चेक करायचंय बघा आपल्याला जर पेन विकायचे असेल तर माझ्याकडे अवेलेबल पेन किती आहे 51. बरोबर. एंटर करा आणि इथे टाका समजा मला 50 विकायचे. बरोबर. किती रुपयाप्रमाणे विकणार मी
विकत असताना 10 रुपये प्रमाणे. बरोबर आहे. एंटर करा आणि सेव्ह करून. येतं लक्षात. अशा पद्धतीने काय करायचं आपल्याला पेनची इथं मॅन्युफॅक्चरिंग करायची पाहिजे. बरोबर. ज्या पद्धतीने आपण पेनची मॅन्युफॅक्चरिंग केली त्याच पद्धतीने काय करायची तुम्हाला जे काही वाटतं समजा उदाहरणार्थ एखादी तुमची फॅक्टरी आहे. फॅक्टरीमध्ये रॉ मटेरियल जे काही लागतं ते रॉ मटेरियल अगोदर आपल्याला परचेस करायचं. बरोबर. आणि ज्या परचेस केलेल्या रॉ मटेरियल पासून आपल्याला काय करायचं इथं प्रोडक्शनची प्रोसिजर फॉलो करायची. बरोबर. आता बघा ज्यावेळेस आपण इथं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला जातो म्हणजे काही आता प्रोडक्शन केलंय त्याच्यापैकी आपण किती रुपयाची खरेदी केली होती 350 रुपयाची. बरोबर आहे. येतं लक्षात. त्याच्यामध्ये आपण काय काय खरेदी केलं आपल्याला दिसतंय. ओके. इंक आणि एमटी पेन परचेस केले होते. बरोबर आहे. 350 रुपयाचे. बरोबर. त्याच्यानंतर आपण विक्री किती रुपयाची केली होती 500 रुपयाची. बरोबर ना. आपल्याकडे स्टॉक कितीचा शिल्लक आहे स्टॉकमध्ये काय काय शिल्लक आहे आपल्याला दिसतंय. एमटी पेन शिल्लक आहे, इंक शिल्लक आहे आणि त्याचबरोबर पेन पण शिल्लक आहे. बरोबर. म्हणजे किती रुपयाचा स्टॉक माझ्याकडे शिल्लक आहे ते पण मला दिसतं. येतं लक्षात. त्याच्यानंतर पुढे दिलंय आपल्याकडे काही खर्च असेल तर आपण इथं खर्च घेणार आहे. बरोबर. आता सध्या आपण काही खर्च टाकलेले नाहीयेत. बरोबर ना. आणि जी काही प्रॉफिट शिल्लक राहील तो प्रॉफिट तुम्हाला इथे दिसतो. आलं लक्षात. कुणाला काही अडचण आहे त्याच्यामध्ये. मॅन्युफॅक्चरिंग कशा पद्धतीने करायची लक्षात आलं. ही झालं सरळ सरळ सिंपल मॅन्युफॅक्चरिंग. बरोबर. ह्याच्यामध्ये आपण कुठलीही कॉस्ट ऍड करत नाही. मॅन्युफॅक्चरिंग सोडून ह्याच्यामध्ये आपण लेबर पण लागणार नाही काहीच नाही. बरोबर ना. ज्या पद्धतीने आपण हे सिंपल केले त्याबद्दल आपल्याला प्रॅक्टिस करून बघायचं सिंपल कशा पद्धतीने करायच्या. बरोबर. आणि हे झाल्यानंतर आपण काय करूया त्याच्यामध्ये काही गोष्टी ऍड करूया नंतर शिकूया.